ठाण्यात बिझनेस जत्राचे भव्य आयोजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन। लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आज 3 आणि उद्या 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। बिझनेस जत्राचं हे 4थं पुष्प आहे। आज या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी पितांबरीचे सर्वेसर्वा रवींद्र प्रभुदेसाई, स्टँडर्ड क्लबचे अशोक दुगाडे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नम्रता भोसले व उद्योग जत्राचे अतुल राजोळी, गणेश दरेकर इतर मान्यवर उपस्थित होते। राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर बिझनेस जत्राला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत। या प्रकारच्या जत्रा सर्व राज्यभर व्हाव्यात आणि त्याला संपूर्ण पाठिंबा राज्य सरकार करेल असे उदय सामंत यांनी सांगितले। तर रोजगार निर्मितीसाठी असे नवनवीन उद्योग सुरू झाले पाहिजे असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले। या बिझनेस जत्रेला जास्तीत जास्त उद्योजकांनी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग जत्रेचे अतुल राजोळी यांनी केले आहे। गेले सातत्याने 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे। अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात। त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो। सर, ही जत्रा जशी आता इथे बसली झाली आहे पूर्ण महाराष्ट्र भरायला हवी का? नाही, या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू। पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळे मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू। जत्रेला भेट दिलेली आहे, काय सांगता? बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात। एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो। हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो। या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। काय आवाहन करा नागरिकांना? जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चालला आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या। सो दरवर्षीप्रमाणे आज आम्ही हे 4थं पर्व आहे बिझनेस जत्राचं आणि मी खरंच आभार मानू इच्छितो उदय सामंत साहेबांचे, एकनाथ शिंदे सर ऑफकोर्स आणि नरेश म्हस्के सर। आज कार्यक्रमाची उद्घाटन त्यांच्या हस्ते झालंय आणि आमची सगळी उद्योजक मंडळी आहे ती खूप उत्साही आहेत, कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे, हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही 2 दिवस इकडे साजरा करतोय। आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात, काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची दखल घेतली जावी, त्याच्याबद्दल एक एक्नॉलेजमेंट मिळालं, ते ॲप्रिशिएट करावं, त्याला एक मान सन्मान द्यावा, त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय। इकडे 125 पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं एक्झिबिशन करत आहेत, प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादाबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रसार माध्यमांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जो आहे हा सगळ्यांपर्यंत झालेला आहे। बिझनेस जत्राची व्याप्ती वाढते आहे तर पूर्ण महाराष्ट्रावर पसरणार आहे हा कार्यक्रम राज्यस्तरीय कार्यक्रम आहे असं मी म्हणू शकतो, कारण या कार्यक्रमाला फक्त ठाणा, मुंबई, नवी मुंबई, पालघर मधून लोक येत नाहीयेत, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर कोकणातून सुद्धा लोक येत आहेत। सो त्याच्यामुळे आम्हाला आज बऱ्याच उद्योजकांनी भेट देऊन स्पेशली असं सांगितलं की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम करा। सो त्यासाठी आम्ही काय करू शकतो हे आम्ही आमचे गणेशजी आणि आमचे सगळे जे सहकारी मंडळी आहेत ते आम्ही एक्सप्लोर करतोय। पण तुर्तास आजचा आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा
याच्यावर आम्ही जास्त फोकस्ड आहोत. यंदाच्या जत्रेचं वैशिष्ट्य काय आहे? प्रत्येक जत्रेमध्ये काही ना काही नवीन गोष्ट आपण करतो. या जत्रेचं सगळ्यात महत्वाचा जे उद्देश आहे, जसं मी सांगितलं की लघु उद्योजकांचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा. तर तुमच्या उजवीकडे बघितलं तर एक स्पेशल आम्ही लघु उद्योगांसाठी एक वॉल बनवलेली आहे, एक मोठीच्या मोठी एक भिंत बनवली आहे. आणि या भिंतीवर ऍक्च्युली लघु उद्योजकांद्वारे काय योगदान होतं आपल्या देशाला त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. हे एक प्रकारे मी म्हणेन या वेळेच्या जत्रेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर या वेळेला शिवाजी महाराजांचं मंदिर देखील आहे, ते खूप थाटामध्ये एकदा वेगळ्या प्रकारे आपण मांडलेलं आहे. आणि यावेळेला 40 पेक्षा जास्त वेगळ्या वेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केलंय. विशेष म्हणजे सॅटर्डे क्लब आणि मराठा उद्योजक लॉबी या 2 संघटनांनी खूप सक्रियपणे या कार्यक्रमाला समर्थन दिलेलं आहे. तर नवनिर्मित उद्योजकांना काय आव्हान? जे नवीन उद्योजक आहेत मला असं वाटतं की त्यांच्यासाठी इकडे या कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. जर तुम्ही व्यवसाय नुकताच सुरू केला असेल, व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला इकडे ज्ञान मिळेल, इकडे संधी मिळतील, इकडे माणसं मिळतील, जनसंपर्क मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बँका आणि वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांबरोबर थेट संपर्क साधता येईल. प्रथितयश उद्योजक जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला डायरेक्ट संपर्क साधता येईल. अशा प्रकारचं आगळं वेगळं अद्वितीय व्यासपीठ तुम्हाला शोधून सापडणार नाही. सो नवीन उद्योजक जे आहेत त्यांना मी प्रकर्षाने आमंत्रित करेन की तुम्ही या कार्यक्रमाला नक्की भेट द्या. सर्व पत्रकार बांधव आणि सर्व जे उद्योजक व्यावसायिक या ठिकाणी येतात त्यांचे सर्वांचे आभार. ऍक्च्युली मगाचपासून एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात, तर फक्त ठाणेकरांना नाही, पालघर, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येत आहेत त्यांचे विशेषतः आभार. कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा आहे. मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर 2200 उद्योजकांनी 2200 अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय. राज्याचे उद्योग मंत्री, ठाण्याचे खासदार तसेच इतर मान्यवर जे आहेत त्यांचा आम्हाला नेहमी वेळोवेळी सपोर्ट लागतो. MIDC आणि सर्व अधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला, त्यांचे विशेष आभार. फक्त महत्वाचं एक मगाचपासून दादा जे सांगतात अतुल दादा की MSMEना रेकग्निशन होत नाही, किंवा त्यांचा ऑनर होत नाही, त्यांचा रिस्पेक्ट होत नाही. त्याचं एक देशी उदाहरण, एक गावठी उदाहरण देतो. एखादं घर असतं, त्या घरामध्ये एखादा खूप शिकलेला मुलगा असतो, 2-3 मुलं असतात, त्यात खूप शिकलेला असतो, त्याला लाखभर पगार असतो. आणि दुसरा असतो त्याला एक 20-1 हजारच पगार असतो, परंतु तो ते 20-1 हजार पगारामध्ये घरातले सगळे व्याप सांभाळतो. जसं कोणाच्या लग्नाला जायचंय, कोणा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळतो. पण त्याचा जास्त रेकग्निशन किंवा त्याचा जास्त कुठेतरी त्याला मान सन्मान घरात तेवढा मिळत नाही, पण 1 लाख वाल्याला जास्तीचा मान सन्मान मिळतो. तर हे लघु उद्योजकांचं याच पद्धतीने आहे. त्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, परत इतर सगळ्या फायनान्सच्या कटकटी, मॅनपॉवर मॅनेजमेंट, इतर सगळ्यांशी झुंज देऊन त्यांना उद्योग करायचा असतो. जो एकदम उच्च लेवलचा उद्योजक आहे त्याच्याकडे फायनान्स असतो, त्याच्याकडे मॅनपॉवर असते, त्याच्याकडे सगळा सेटअप असतो, तो करत असतो. आणि जो लघु उद्योजक रस्त्यावरचा जो उद्योजक आहे एकदम अगदी, तो पण त्याचं सकाळी विकलं संध्याकाळी तो त्यातून म्हणजे कमवलं, त्यातून खाल्लं, या पद्धतीने मॅनेज करतो. पण जो महत्वाचा जो मीडियम आणि मायक्रो स्केल उद्योजक ह्यालाच कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर आमचा हाच उद्देश आहे बिझनेस जत्रेच्या माध्यमातून की ह्या उद्योजकांना कुठे ना कुठे प्लॅटफॉर्म मिळावा. आणि हीच माझं एक विनंती आहे तुमच्या मीडियातल्या सर्व माझ्या मित्रांना, ही जी MSME वॉल आहे ना, कृपया तुमच्या चॅनलला दाखवा. म्हणजे आम्हाला नक्की MSME काय म्हणायचंय ते कळेल की 50 ते 10 करोडच्या टर्नओव्हरमध्ये, 5 करोडच्या टर्नओव्हरमध्ये, 1 करोडच्या आतमधल्या टर्नओव्हरमध्ये हे सगळे MSME येतात. आणि हे 60% आपल्या GDPला, भारताच्या 60% GDPला कॉन्ट्रीब्युशन करतात कुठेतरी, आणि हेच बिचारे दुर्लक्षित आहेत कुठेतरी. तर हे सर्व तुमच्या माध्यमातून आम्हाला आवाहन करायचं आहे, मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आणि सर्वांनी आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी व्हिजिट करा. थँक्यू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
मराठीत बोलण्याचा आग्रह धरल्याने तरुणाला माफी मागायला लावली. मुंब्रा पोलिसांकडूनही अन्यायकारक कारवाई. ठाणे कल्याणमध्ये परप्रांतीय अखिलेश शुक्ला या माजोरड्या अधिकाऱ्याकडून मराठी कुटुंबाला मारहाण. पेणमध्ये एका परप्रांतीय फेरीवाला तरुणीचा मराठीऐवजी हिंदीतच बोलण्याचा हेका. गिरगावात एका कंपनीत भरती प्रक्रियेत मराठी माणूस नको अशी दाखवलेली हेकेखोरी. त्यापाठोपाठ आता मुंब्र्यात मराठीत बोल असे सांगितल्याने राग आलेल्या एका परप्रांतीय फळ विक्रेत्याने संबंधित मराठी तरुणालाच कान धरून माफी मागायला लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र राहायचे असेल तर तुला मराठीतच बोलावे लागेल असा आग्रह या तरुणाने धरला. पण उलटा चोर कोतवाल को डाटे अशा प्रकारे त्याची शिक्षा म्हणून या तरुणाला या माजोरड्या परप्रांतीय फेरीवाल्याने गुंडगिरीच्या जोरावर चक्क हिंदीतून माफी मागायला भाग पाडले. सर्वात कहर म्हणजे मुंब्रा पोलिसांनी या मराठी तरुणाची बाजू न घेता परप्रांतीय फळ विक्रेत्यांच्या तक्रारीवरून त्याच्यावरच अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. मराठीसाठी आग्रह धरणाऱ्या या तरुणाचे नाव विशाल गवळी असून मराठीवरील अन्याय आणखी किती दिवस सहन करावा लागणार असा सवाल आता विचारला जात आहे. कल्याणमधील अखिलेश शुक्ला कुटुंबाने शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना अशा घटना आपल्या भोवताली सातत्याने घडत आहे. कल्याणसह महानगरी मुंबई, वसई व अन्य भागात वारंवार मराठी भाषेचा व मराठी माणसांचा अपमान केला जात आहे. आज मुंब्र्यात विशाल गवळी हा बाजारात फळे विकत घेण्यासाठी एका परप्रांतीयाकडे गेला होता. विशालने मराठीत फळांचा भाव विचारला असता फळ विक्रेता शोएब कुरेशी संतापला व तो म्हणाला की मला मराठी येत नसल्याने तू हिंदीतून बोल. विशाल गवळी महाराष्ट्रात राहून तुला मराठी का येत नाही असे खडसावले. त्यावरून दोघांमध्ये मोठी बाचाबाचीच घडली. त्याचे पर्यवसन भांडणात झाल्याने येथे मोठ्या प्रमाणावर जमाव देखील जमला. क्या पूछ रहा हूँ क्या बोला गलती हो गई मुझे क्या बोला मुंब्रा गाली ले दिया कि 10 मिनट घेर रहे मुझे हो गया ना आ रही तूने ये वर्ड बोला क्या वाढत चाललेला आहे. मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमध्ये अपमानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत. मुंब्र्यातली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता. तिथनं तो फळं घ्यायला गेला. फळं घेताना त्याने 100 रुपये किलो फळं सांगितलं. तो बोला 50ला देणार का. तो हिंदीत बोलत होता. हा बोला मराठीत बोलला, महाराष्ट्रात राहत होतो. तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला. त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली. एक 100-150चा मॉब जमला. कॅमेरा त्यानेच त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील हेच लोक करतात. जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोपाला येईल. कल्याणमध्ये घडलेली घटना, ठाण्यात घडलेली घटना, विरारमध्ये घडलेली घटना, या सगळ्या घटना जर पाहाल, मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना, त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतं. मुंब्र्यातल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याला पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली. का घोषणाबाजी करायची काय गरज होती. तो मराठीत बोला सांगतोय, त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार. आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला 4-4 तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात याच्यापुढे भाषिक वाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात, मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत. हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात. यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या. नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल. मुलावरती दबाव टाकला गेला. आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहेत त्यांना देखील भीती नाही. आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. त्यांनी आता ह्याच्यापुढे आरे करावं. आम्ही नाही कार्य केलं ना मुंब्र्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवू. शेवटी आम्ही पण माणसं होतो.
ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो. आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते. मतदानाच्याच दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर. पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो, आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू. सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे, मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोडा, आम्ही त्यांना जागेवरच तोडू, हा आमचा शब्द आहे. सर, महायुतीच्याच काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे, मात्र काय मराठी करायचं? माणसाला चाटायचं आहे? मराठी भाषा बोलण्यावरून त्याला कान पकडायला माझं मत आहे ते चाटायचं आहे का आम्हाला? जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर याच्या पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे. तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजून आमच्याच लोकांना माराल तर कसं चालेल? कायदा करा की मराठी माणसाला जर वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तुम्हाला जेलला जावं लागेल. ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील. व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, दाखल व्हावा यासाठी मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला. याला धमकावणं, याला उचलून नेणं, याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आता संबंधित तिथले जे DCP आहेत त्यांच्याशी आम्ही या विषयावर बोलू. पण मी पुन्हा सांगतो, याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू. कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा. पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच, त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात. एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे, त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे. याच्यावर चाप बसला पाहिजे आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य ते आदेश गृह खात्याला द्यावेत. हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे, एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला. हो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो. अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू. ही ज्या गोष्टी घडतायत ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे. हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे. ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत नाही आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. राज ठाकरेंशी याबाबत काही आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली आहे. पोलिसांची मी तुम्हाला सांगतो, याला मनसेची सुरक्षा मिळाली. कॅमेऱ्यात कोण आहेत आम्ही पाहिलेले आहेत. याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार. ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का? ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडियसमध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. राज ठाकरेंशी या संदर्भात काही चर्चा झाली नाही, साहेबांची अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही आहे. पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असेल. आणि पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार का? आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत. आम्ही DCPना जाऊन भेट देणार आहोत आणि DCPना विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात. सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं, तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने, महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळतं. साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे 7 महानगरपालिका झाल्या. ही लोकं आलेली कोण आहेत? ही 30 लोकं आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि 30 लोकं आहेत जी आता दाद दाखवत आहेत आपल्याला. ही 30 माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत, ज्यांनी या 7 महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दाद दाखवत आहेत. आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून, कैसे हो भैया बोलत. तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र या. मतदान झालं, आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलं, पण आता स्वतःसाठी एकत्र या. नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका. बांगलादेशी वाढत आहे त्यावर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये. मला असं वाटतं की आजचा विषय हा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे, सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे. सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे. पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते
हिंदायान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्ग सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहे. यावर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहे, पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्याला आपल्या केसांची एक बट दान करण्याचे आवाहन हिंदायन फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला श्री चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, श्री सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते. यावेळी श्री चापके म्हणाले की कर्करोगाच्या उपचारांमुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायन फाउंडेशनने अनोखे पाऊल उचलले आहे. दिल्लीवरून ही सायकल मोहीम 8 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे 15 फेब्रुवारी 2025 रोजी पोहोचणार आहे. या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखविला जाणार आहे. तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल. तेथील आझाद मैदान येथे सकाळी 9:30 वाजता केशदान या मोहिमेस सुरुवात होईल. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन श्री चापके यांनी केले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यामुळे आधीच गर्भगळती झालेल्या रुग्णांचे उपचारांदरम्यान केस गळण्यास सुरुवात होते. या रुग्णांना हा धक्का सहन करणे कठीण असते. त्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने या संस्थेचे केशदान मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत महिलांनी आपल्या केसांची एक बट दान करावी असा विचार आहे. त्या केसांच्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांसाठी वीक तयार करण्यास मदत होणार आहे. मुंबई वेळ 9:30 ते सकाळी 15 फेब्रुवारी 2025 स्थळ आझाद मैदान. पुणे वेळ सकाळी 9 वाजता 19 फेब्रुवारी 2025 स्थळ शनिवार वाडा प्रांगण. अधिक माहितीसाठी www.hindayan.in. नमस्कार, मी विष्णुदास चापके. पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवरनं सर्कल केलं. भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने. ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते. दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई, मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते. ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडिशन असते. तर दरवर्षी मेसेज असतो काहीतरी. तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा. आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात. आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं. आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी. हे दान केलेले केसाची वीक बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल. मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राइस फार एक्सपेन्सिव्ह असतं. 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे. आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत, अशासाठी हे वीक घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीक बनवली जाईल आणि ती वीक कॅन्सर पेशंटला दिली जाईल. बट देन कसं माहित नाही, मम्मानी माझं असं मन थोडंसं असं त्यामध्ये भेटलं की लाईक ठीक आहे तुला नाही द्यायचंय बट तू थिंक कर ह्याच्याबद्दल की खूप एक छान तुला संधी देतोय दे. प्रत्येक मुलीला नाही देत. काही मुलींचे एवढे मोठे केस नाही होत किंवा काही कॉजमुळे. अँड काही वर्षांपूर्वीच मी जेव्हा टाटा हॉस्पिटलच्या बाहेर होते तेव्हा मी एका मुलीला बघितलं होतं जी फुल बाल्ड होती. आणि
लाईक बघून असं वाईट वाटलं की घराघरात सावित्रीमाईंचा फोटो लागलाच पाहिजे. उमेश पाटील. आज मुली सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करत असून सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. प्रसंगी दगडगोटे खाऊन मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने झटत राहिला त्या सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून राहनाळ शाळेमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे, असे उद्गार ग्रामपंचायतचे सदस्य उमेश पाटील यांनी काढले. बालिका दिन म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस राहनाळ शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषा केल्या होत्या. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी नेहा झुंजारराव या विद्यार्थिनीच्या अध्यक्षतेखाली बालसभा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वी घारगे हिने केले होते. यावेळी शौर्य मत्रे, श्रावणी मत्रे, हर्षदा जाधव, वैष्णवी, रुही चिकणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगितली. तर इयत्ता 3रीच्या आणि 2रीच्या मुलींनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव करणाऱ्या ओव्या सादर केल्या. शिक्षक अजय पाटील, अंकुश ठाकरे, संध्या जगताप यांनी मुलांना सावित्रीबाईंच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. याचवेळी अजय पाटील लिखित आम्ही फुले बोलतोय हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. शिक्षण देणे आणि घेणे हे आज काळाची गरज आहे. शिक्षणानेच माणूस स्वतःची प्रगती करू शकतो, असा संदेश अजय पाटील यांनी मुलांना दिला. आभार प्रदर्शन अर्णव खोपडे या विद्यार्थ्यांनी केले.